आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे तुझं. काय? स्वतःच्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीयेस तू. अशी शुगर लो झालीच कशी? हे शुगर बिगरचं मला काय माहिती नाही. ते जाऊन तुझ्या डॉक्टरला विचार. डॉक्टरना कशाला विचारायला हवंय? मला माहितीये ना. टेन्शन घेतलं असेल कसलं तरी. आमच्या आणि आमच्या मुलांच्या मध्ये यायचं नाही आई. तसं जर तू केलंस तर आम्ही काय करू शकतो ते माहिती आहे ना. आजी अगं कसला विचार करत असतेस एवढा? टेन्शन वगैरे आलं ना तर मला सांगायचं. असं असं पळवून लावीन. असं टेन्शन वाटतं आलं असतं तर किती बरं झालं असतं रे. अगं हो, पण आता घरात सगळं छान चालू आहे की नाही? मग कसला विचार करायचा एवढा? छान चालू आहे म्हणजेच कुठेतरी वाईट घडणार याची चाहूल लागते रे. हे 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 असं काहीतरी नेगेटिव्ह विचार करायचा, नेगेटिव्ह बोलायचं. बी पॉझिटिव्ह आजी. सगळं छान आहे, सगळं छान होणार आहे. आपण बोलू तसं झालं तर मला हवंच आहे ना. आपण ढीक म्हणतो रे. पॉझिटिव्ह बोलायला हवं, पॉझिटिव्ह विचार करायला हवेत. पण आजूबाजूची माणसं काही पॉझिटिव्ह घडू देतील तर ना. म्हणजे माझ्या मनात सारखं येतंय बघ, काहीतरी वाईट घडणार आहे, नाहीतर वाईट घडून तरी गेलाय. नाही तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. जाऊ दे ना. नाही नाही जाऊ दे. कसं? मला कळलंच पाहिजे कसला त्रास होतोय तुला नक्की. श्रेयस, मला तुझी आणि अक्षयची खूप काळजी वाटते. आजी अगं आमची दोघांची काळजी करतेस तू? आम्ही दोघं सुपर फाईन आहोत. हा आता अक्षय बद्दल तू काय म्हणतेस ते येतंय माझ्या लक्षात. अगं ममा आमच्यासाठी जे करतील ते बेस्ट असणार आहे. ममा आहेत ना. अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. म्हणूनच तर जास्त काळजी वाटते ना. बरं चल, हा सगळा विषय बाजूला ठेव. तू अजिबात कसलाही विचार करू नकोस. लवकर बरी हो. डबल सेंचुरी मारायची आहे. एवढं जगून काय करू रे मी? आयुष्य थोडं हवं, पण आनंदाचं हवं. चल 2 घास राहिलेत, संपवून टाक. घे. नको ना रे आता. बर राहू. मला सांग, अक्षयचा फोन बिन काही आला का रे? अगं पोचला नसेल तो अजून. काय एवढं अर्जंट काम असेल? नक्की कसलं काम? तुला माहितीये? नाही मला मीटिंग बद्दल डिटेल्स काही माहित नाही आहेत. म्हणजे मम्मा फार काही बोलल्या नाहीत मला. तुला पण नाही सांगितलं? नाही सांगितलं. म्हणजे घरात कुणालाच कल्पना नाहीये. काय एवढं सिक्रेट आणि महत्वाचं काम आहे ज्याच्यासाठी तडकाफडकी अक्षयला USA ला पाठवलं तुझ्या मामाने? आपल्या लाडक्या श्रेयसला पण सांगितलं नाही नवले? मला झालं का जेवण? तुमच्या गोळ्यांची वेळ झाली. हो ग बाई. तू आता विचार नको करत बसूस कसला. सगळ्या गोळ्या वेळच्या वेळी नीट घे. हो घेते रे बाबा. मी येतो. आली बाया बरोबर हजर होते. द्या. काम आहे तिचं आजी. चल मी येतो. काळजी घे. कुठे आहे? काय ग, लागतोय का फोन? लागतोय बाबा, पण ती उचलत नाहीये. श्रावचा अजून पत्ता नाही. फोन पण उचलत नाहीये ती. काय करू? सकाळी जे काय घडलं ते आई बाबांना सांगून टाकू का? अगं कसला विचार करतेस एवढा बाळ?
काही झालंय का? काही नाही बाबा, तुम्ही उगाच जास्त विचार करता. नाही आराध्या, नाही. बाबांसमोर आता काही विषय न काढलेलाच बरा. पुन्हा त्यांना उगाच त्रास नाही. क्या लागला का ग फोन? आई तिचा फोन लागतोय पण ती उचलत नाहीये. अरू, मला अगदी खरं खरं सांगा, तू आणि श्रावू आमच्यापासून काही लपवत आहे का? आई, तू ग जास्त काळजी करतेस. अगं असं काही नाहीये, तिची तब्येत बरी नाहीये म्हणून फक्त. श्रावू, 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 उठ बशी. बाळा उठ. काय झालं बाळा? उठ, 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 उठ. उठ बाळा, उठ. उठ बाळा. हे घे, ये बाळा. सांभाळ. हळू. अगं काय होतंय बाळा? ठीक आहेस ना तू? श्रावू, ये ये, हळूहळू हळूहळू ये. ये बाळा, ये. हळू, सावकाश. बस. बरं वाटतंय का बाळा? काय होतंय राजा? श्रावू, घे पाणी पी बाळा. रिलॅक्स हो. बरं वाटतंय का? श्रावणी, अगं बाळा अशी कशी अचानक चक्कर आली तुला? सकाळपासून पण तुझा चेहरा ना उतरलेलाच वाटत होता. अगं काय होतंय बाळा तुला? सकाळपासून काही खाल्लं नाही पोरीनी. नाही बाबा, ते उन्हात फिरल्यामुळे. अगं श्रावू, गेले 2-4 दिवस त्रास होतोय ना तुला, मग कशाला उन्हात आणत जायचं ग? पित्त खवळलं असेल. काही खाऊन का घेत नाहीस बाळ? आणि एक दिवस कॉलेजला नाही गेली तर नाही का चालणार?